नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगची सुरुवात एकदम छोट्याशा न्यूजने बट खूप छान न्यूजने. काल मी आईशी फोनवर बोलत होती आणि बोलता बोलता ती बोलली की अगं मी ना इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स जॉईन केला 2-3 दिवसापूर्वी. म्हटलं का असं अचानक का? शी इज लाईक नाही मला वाटलं करावं, मी केलं आहे आणि मी 2-3 दिवसापासून करते अटेंड, तर जमतंय मला, छान शिकवते ती ताई. आणि मलाच झालं की वाव, म्हणजे तिने केलं काहीतरी. ती ग्रॅज्युएट आहे, तिने MA BEd केलं आहे, ती डिस्टिंक्शनमध्ये पास झालेली आहे, बट तिने नाही कंटिन्यू केलं. इवन ती शिकली पण माझ्या जन्मानंतर, म्हणजे ती 12वी होती लग्नापर्यंत. त्याच्यानंतर पप्पाने तिला शिकवलं आणि आफ्टर मी अराउंड 4-1 वर्षाची होती तेव्हा तिने ते सगळं कंप्लीट केलं होतं तिचं MA BEd. ती आता छान प्रोफेसर असती, बट शी चोज की तिने माझ्याकडे दादाकडे लक्ष दिलं. ठीक आहे, बट आता ती काहीतरी इनिशिएटिव्ह घेतीये स्वतःहून. तिला कोणी सांगितलं नाही, ना मी ना दादानी. दरवेळेस गेलं की मग तिचं डोकं खायची की तू हे कर, तू ते कर, आई काहीतरी कर नवीन. बट दिस टाइम तिने स्वतःहून शोधलं, तिने एनरोल केलं आणि ती स्वतः शिकते पण येते. तर इट इज काइंड ऑफ सेकंड इनिंग. आणि मला पण छान वाटलं की तिने काहीतरी इनिशिएटिव्ह स्वतःसाठी घेतला आहे. तिचा त्याच्या मागचा उद्देश पण असा आहे की आता गौरी इंग्लिश मिडियमला आहे, तर मला तिला पण थोडंफार शिकवावं लागेल, तर मला बेसिक यायला पाहिजे. बेसिक येतं ऑफकोर्स, व्हॉट्सअपवर आता सगळेच मेसेज टाईप करता, बेसिक इंग्लिश तिलाही येतं, बट स्टील आता मला गौरीला शिकवायचं आहे थोडंफार, त्याच्यामुळे मला आलं पाहिजे. म्हणून तिने सुरुवात केली आहे. तर मला पण खूप छान वाटलं की चला की आई तू काहीतरी करतीये. ती शिवते, ती खूप छान ड्रेस शिवते, ब्लाऊज शिवते, बट ते आमच्या सगळ्यांसाठी असतं, स्वतःसाठी असं तिने काहीतरी फर्स्ट टाइम केलं आहे. तर छान आहे काहीतरी. सो तुमच्या आजूबाजूला पण असे कोणी असतील ना, तुमच्या आजी, सासू, आई, तर डू सपोर्ट देम. आणि माझ्या मम्माला बेस्ट ऑफ लक बेस्ट ऑफ लक बोलून जा खाली कमेंटमध्ये. आणि ती पुढे काय काय करते हे पण मी तुम्हाला सांगेलच. बाकी बघूयात आपण आज दिवसभरात काय काय होतंय ते. मी तुम्हाला मागे एका व्हिडिओत म्हटलं होतं की मी निखिलला बळजबरी ऑफिसला पाठवणार आहे. त्याच्या रिलेटेड क्वेश्चन पण आले होते मला मागच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये. तर त्याचं रिझन असं होतं ना की घरी सगळी त्याला काहीच करू देत नाही आणि ती त्याच्यावर खूप जास्त डिपेंडंट होत चालली आहे. म्हणजे तिला मी नसली तरी चालते, बट तो लागतो आणि त्याच्याने त्याला खूप असा स्ट्रेस पण होतो कधी कधी, कारण ऑफिसचं काम तर नाही सोडू शकत तो. आणि सखी त्याच्याकडे एवढी बारीक चेहरा करून बघते ना की तिला पण घ्यावं लागतं. का लिटरली तो उभं राहून जेवण करत होता आणि ती खालून त्याला ए करत होती की तिला उचलावंच लागलं. ते करून पण त्याला रात्रीची कॉलेज आहे, त्याची मोस्टली US शिफ्ट आहे, त्याच्यामुळे तसा असा आराम पण नाही होते. म्हणून त्याला म्हटलं होतं एकदाचा ऑफिसला जा तू, म्हणजे कमीत कमी तुझं काम नीट होईल. म्हणजे तू करतोस नीट, बट तुझं अजून नीट होईल, तुला सखीचं प्रेशर राहणार नाही. बट तो नाही ऐकत आणि तो जामही झाला आहे थोडा. ॲक्च्युली तो आधी पण जेव्हा एमडॉक्सला होता तेव्हा पण त्याची US शिफ्ट होती. तो रात्री 2-2:30 वाजता घरी यायचा. ते जे आमच्या डोळ्याखालचे काळे सर्कल आहेत, दाखव निखिल, ते त्याचंच रिझन आहे की त्याला कंटिन्यू ते करावं लागतं आणि आता पण ते बसावं लागतं आणि खूप ताण येतो त्याच्या डोळ्यावर. त्यांनी काय सर्कल बघू शकता, त्याच्यामुळे सावकार वाटतं. हा, त्याच्यामुळे कोणीतरी म्हटलं पण की एक तर बोलली की मवाली वाटतो. पुन्हा एक अशी कमेंट होती की जुन्या काळातला विलन जो असतो ना पिक्चर मधला, मराठी पिक्चर मधला, तो वाटतोय. बट ठीक आहे, माझ्या नवऱ्याला असं नका बोलू, तो चांगला आहे. बट त्याला एवढा ताण पडतो ना, म्हणून मी त्याच्यासाठी गिफ्ट मागवलंय. जनरली तो मला देतो, बट ह्यावेळेस मी त्याला एक आय मसाजर गिफ्ट करते की ज्यानेकरून तो जरा रिलॅक्स होईल. सो मी त्याच्यासाठी हे अगारोचं आय मसाजर मागवलंय आणि ते कसं काम करतं ते तुम्हाला पण. अगारोचं हे सुप्रीम आय मसाजर अनबॉक्स केल्यानंतर त्यात होतं आय मसाजर, एक युजर मॅन्युअल आणि चार्जिंग केबल. हे आय मसाजर अगदी लाईटवेट आणि फोल्डेबल आहे. त्याचबरोबर याला बेल्टही दिला आहे, त्यामुळे ते कोणत्याही हेड साईजला अगदी परफेक्टली मॅच होऊन जाईल. यामध्ये सॉफ्ट, स्ट्रॉंग, रिलॅक्स, स्लीप आणि वेकअप असे 5 मोडही आहेत आणि एक इनबिल्ट स्मूथ म्युझिकसुद्धा आहे. बट आपण ब्लूटूथने आपलं म्युझिकही कनेक्ट करू शकतो. त्याचबरोबर हीटसुद्धा मॅनेज करू शकतो आपल्यानुसार. यातील 5 मोडमध्ये लो प्रेशर, हाय प्रेशर, हीट, म्युझिक, व्हायब्रेशन अगदी छान मॅनेज केलेले आहेत. त्यामुळे आय मसाज खूप छान होते. यात 15 मिनिटचं ऑटो ऑफचं फंक्शनसुद्धा आहे. सो 15 मिनिटांनी आपोआप ऑफही होऊन जातं. आणि याची व्हायब्रेशन इतके स्मूथ आहे, तुम्ही बघू शकता. कुशनिंग पण खूप स्मूथ आहे. हे मी खाली एका ग्रीन ग्रासवर ठेवलं आहे आणि फंक्शन सुरू केलं आहेत. त्याचं रोटेशन बघू शकता. सो निखिल लावून बसलाय मागच्या 15 मिनिटापासून, म्हणजे 10 मिनिटं झाले, 15 मिनिटात ते ऑटो ऑफ होतं. निखिल, हाऊज द फिलिंग? एक नंबर आहे. कसं वाटतंय? माझ्या सगळ्या साईडने असं मस्त मसाज केला. आराम मिळतो डोळ्याला? हा
आराम तर आहेच आहे पण रिलॅक्सिंग आहे खूप. बरोबर असं साईडने असं रोटेट होतोय भोवयांच्या साईडने, बरोबर डोळे, खालचा भाग, तो मिडल भाग एकदम प्रॉपर. तुम्हाला पण अगारोचं हे सुप्रीम आय मसाजर जर ऑर्डर करायचं असेल तर याची पूर्ण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जे वर्किंग आहेत, लॅपटॉपवर खूप जास्त काम करतात, त्यांच्यासाठी तर हे खूप जास्त युजफुल आहे. सो नक्की चेकआउट करा. काय झालं जा गणू दे रे पापा आमचा जा गणू घे जा. का बरं रडवतोय निखिल? आमच्या गणूवरचा प्रेम बघा. दे रे निखिल दे रे. कोण दे रे बापा आमचा गणू. ओ गो भेटला गणू भेटला. मोकळी तू गणूला मारायला. घरात पसारा बघा. आणि फक्त मागच्या 5 मिनिटात घातला गेलाय. हे मी पुन्हा आवरून ठेवेल. पुन्हा 5 मिनिटात जैसे ते. सखू दे भेटू मला गणू. तू का बरं चिडवतोय तिला आज? सखी पापा गंगारामला घेतील मग. ते गणूला ते पापाला. नको. आज मी अजून एका मेन टॉपिकवर बोलणार आहे, कारण मला इतके सारे DMs असतात आणि कमेंट्स पण इतके असतात की तू नक्की सखीला काय खाऊ घालते ते सांग, तरी रेसिपी तरी शेअर कर. रेसिपी यामुळे नाही शेअर करत मी, कारण इतकी घाई असते ना त्या पॉइंटला तिला खाऊ घालायची गरम गरम करून, की तो कॅमेरा लावा मग ते शूट करा, ते नाही होत. खरंच नाही जमत. मी 1-2दा ट्राय केलं बट ते कॅमेरा धर नाही तर निखिल नसतो तिथे हेल्प करायला, आणि स्टँडने पण इतकं क्लिअर नाही होते ते माझ्याकडनं. तर म्हटलं उगाचच दाखवण्यापेक्षा. आणि सगळे बेसिक आहे मोस्टली ते यूट्यूबवरनं घेते मी, काय रेसिपीज असतील किंवा आता ती मोठी झाली त्याच्यामुळे तिची आवड कळाली की तिला किती तिखट लागतंय, कसं मीठ लागतंय, त्यानुसार मी तिच्या ह्याच्यानुसार करते. आणि तेच तुमच्या बाळाला चालणार आहे की नाही माहीत नाही. सो रेसिपी तुम्ही तुमची स्वतः इन्व्हेंट करू शकता. बट तिचा जो डाएट चार्ट आहे, जो बेसिक मी फॉलो करते मागच्या 1-1.5 महिन्यापासून, तो तुमच्यासोबत शेअर करते. तर बेसिक सोमवार ते रविवार असा पूर्ण प्लॅन बनवला मी तिचा. सकाळी ती उठते 8:30च्या आसपास ती उठते. 9 वाजता ती उठल्या मी तिला फीड करते. मी ट्राय करते की मी तिला बाहेरचं दूध सुरू करेल हळूहळू म्हणून, बट आय डोंट नो वाय, पण माझी हिंमत नाही होते. कारण कोणी म्हणतं की पोट दुखतं बाळाला, कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. निखिल म्हणतो नको बाहेरचं दूध, आणि मला पण असं होतं की ठीक आहे पिती अंगावर तर होऊ द्या थोडा वेळ. तर सध्या तरी मी तिला ब्रेस्ट फिडिंग करते, बट मी तिला लवकरच गाईचं दूध सुरू करणार आहे. ॲक्च्युली मला दुधाची थोडी किळस त्याच्यामुळे मला हिंमत होईना तिला लगेच द्यायची. मे बी घरी गेल्यानंतर मी तिला थोडी सवय लागेल आणि नंतर मग बॉटलमध्ये मी तिला देऊ शकते. तर सकाळी उठल्यानंतर मी सखीला ब्रेस्ट फीड करते. त्याच्यानंतर आम्ही खेळतो चांगला एखादा तास, ती छान खेळते. त्याच्यानंतर 10 वाजता मी तिला तिचा जो काय ब्रेकफास्ट असतो, ती खूप खात नाही सकाळी 10 वाजता. तिने ऑलरेडी पिलेली असते अंगावर, त्यामुळे तिचं खूप कमी असतं त्यावेळेस. सो मी तिला सोमवारी सेरलॅक देते. हे रेडीमेड सेरलॅक जे दुकानात मिळतं, नेस्ले ब्रँडचं यूज करते. तुम्हाला नसेल करायचं तर तुम्ही ते घरी जे करतो ते पण यूज करू शकता. बट सखी ती आवडीने खाते, त्याच्यामुळे मागच्या 1-1.5 महिन्यापासून मी तिला ते देते आहे. आणि तिला आठवड्यातनं 2दा मी ते देते. तर सोमवारी सेरलॅक देते, मंगळवारी मी तिला फ्रूट देते. आणि फ्रूटमध्ये मग वेगवेगळे चॉईस असतात. म्हणजे ती खूप जास्त फळं नाही खात, अगदी थोडे लाईक केळी, अंजीर, ब्ल्यूबेरी, ॲपल, देन ऑरेंज, ड्रॅगन फ्रूट, एवढेच काय ते फळं आहेत ती जे बेसिक खाते. या व्यतिरिक्त चिक्कू खाते ती. तर याच्यापैकी जे तिला असं मूड असेल त्याप्रमाणे मी तिला देते, जे अवेलेबल असेल घरात ते. त्याच्यानंतर तिला बुधवारी मी नाचणी सत्व देते, म्हणजे नागलीची जी आपली सूप असतं, खिशी असतं, अगदी सोपी. त्याची पण रेसिपी विचारली होती तर मी काहीही करत नाही. मी तुपात जिरे आणि हिंग टाकते, त्यात नागलीचं ते पाणी टाकते आणि थोडं मीठ टाकून ते उकळून घेते. ते पण ती खूप आवडीने खाते. गुरुवारी परत फ्रूट देते, याच्यापैकी जे अवेलेबल असेल ते. देन शुक्रवारी ज्वारीचं सूप देते, जसं मी नागलीचं करते सेम तसं ज्वारीचं पण देते. आणि शनिवारी मी तिला पुन्हा सेरलॅक देते. संडेला मी तिला इडली, आप्पे, उत्तप्पा याचं काहीतरी कॉम्बिनेशन देते, कारण ते मलाच लागतं रविवारी. तर मग आणि तिथे खाते आवडीने. सो याच्यापैकी हे तिचे ब्रेकफास्टचे ऑप्शन आहेत सकाळचे. आणि ते अगदी थोड्या प्रमाणात खाते ती. सकाळी खूप जास्त खाते. म्हणजे सेरलॅक पण जनरली त्या बॉक्सवर लिहिलेलं असतं की तुम्ही 4 स्पून द्या एक वर्षाच्या मुलीला. बट मी सखीला ते 2 चमचे देते आणि ती ते खाते. त्यानंतर आम्ही तिचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर ती झोपते. तिला अंघोळ घालून झोपवते तर ती 1-1:30ला उठते. मग 2 वाजता आम्हाला प्रचंड भूक लागलेली असते. मग ती जी मील असते ती अगदी पोटभर खाते.
2 वाजेची. एवढं मोठं बाऊल आहे तिचं, ती ते ऑलमोस्ट सगळं फिनिश करते. त्यात पण मी तिला रवा उपमा, पालक खिचडी, शेवयांचा उपमा, धिरडे, वरणपोळी, गोपाळकाला या टाईपच काहीतरी देते. म्हणजे मी लिहिलेलं आहे ऑलमोस्ट मी तिला कधी कधी काय काय देते, बट आता रोजचं सांगण्यापेक्षा हे बेसिक मेन्यू आहे. रवा उपमा, पालक खिचडी, शेवया उपमा, धिरडे, कधी कधी कोथिंबीरचं थालीपीठ पण खाते ती. यावर म्हणजे आता समजा मी धिरडं केलं त्यावर चीज टाकते, पनीर टाकते, कॉम्बिनेशन ट्राय करते आणि तिथे खाते आवडीने. मी खूप जास्त मेन्यू नाही ठेवले तिच्या ह्याच्यात, जेवढे तिच्या जिभेला कळायला लागले, जेवढे ती खाते त्याप्रमाणे देते. मध्ये मध्ये मी ट्राय पण केलं होतं की तिला मठ घालून वगैरे भात वगैरे ट्राय केला होता, बट तो तिला नाही सूट झाला, सो मग ते सोडून दिलं. आता संध्याकाळी 5 वाजता पण तिला खूप जास्त भूक नसते, पण मग ते खूप गॅप नको व्हायला म्हणून तिला मी नाचणीचा पापड देते, मखाणे देते भाजलेले, मुरमुरे, थोडा पोह्यांचा चिवडा केलाय मी तिच्यासाठी, अगदी पातळ पोह्यांचा, एकच मिरची टाकून केलेला आहे आणि तो ती खाते आवडीने. नाहीतर मग उकडलेला रताळा दे, बटाटा दे, पोंगे देते मी तिला कधी कधी, घरीच भाजलेले पोंगे, आणि नाचणीचे जे बिस्किट आहेत ते. या प्रकारे ती खूप जास्त नाही खात 5-1 वाजता. सो बेसिक जे थोडं थोडं देईल ते पण ती सांडून वगैरे तिच्या हाताने तिला खायचं असतं, तर हे असतं. त्याच्यानंतर मग ती 8 वाजता पण जी मील घेते ती पण अगदी पोटभर घेते. मग त्याच्यात जनरली मी तिला वरणपोळी देते, डाळ भात देते, मिक्स डाळीचं सूप देते, किंवा मग डांगर आणि टोमॅटोचं सूप देते. एल्स मग पालक खिचडी, उपमा, जे दुपारचे मेनू आहेत तेच अल्टरनेट गॅपने बनवलेले आहेत मी. सो ती ते पण अगदी आवडीने खाते. सो हे बेसिक आहे तिचं. आणि भाज्यांमध्ये म्हणाल तर ती पालक, टोमॅटो, कोथिंबीर, ब्रोकोली, मटार, गाजर, रताळी मी लिहून ठेवलेत की तिला जेवढे लागतात तेवढेच. तिला मी खूप जास्त कॉम्बिनेशन अजून ट्राय नाही करते. बरेच जण म्हणतात की तुझ्या ताटातच तिला जेवायला बसव आणि दे. ती खाते माझ्या ताटात थोडं थोडं, पण अगदी मी जे खाते तेच तिला नाही देऊ शकत, कारण नको वाटतं, ती नाही हिंमत होत, मागे तिला पोटाचाही त्रास झाला. सो बेसिक हा मेन्यू आहे तिचा. तुम्हाला स्क्रीनशॉट काढता आला तर काढून घ्या, एल्स मी ट्राय करेल फोटो वगैरे ॲड करायचा. तर हा बेसिक मेन्यू आहे आणि हा मी 1-1.5 महिन्यापासून यूज करते आणि वर्क होतोय तिच्यावर. ती छान पोटभर खाते. सो आणि अशाच प्रकारे मी माझं पण बनवलं आहे. जर तुम्हाला माझा पण तो चार्ट हवा असेल तर डू कमेंट. मी त्या एवढं फॉलो नाही करत आहे, बट मी बनवला आहे, बट होतं थोडंफार फॉलो होतं. सो तुम्हाला तो हवा असेल तर याच्याबद्दल पण खाली कमेंट करा की तुम्हाला हवा असेल तर. बट हा सकीचा होता आणि हेच काय ते ती खाती सध्या. तर असा होता आपला आजचा अगदी छोटासा ब्लॉग. तुम्हाला आवडला असेल, थोडा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर डू कमेंट, डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिलला आणि सखीला. थँक्यू सो मच.